सलग 14व्या दिवशी भोंदू खरातची चौकशी सुरू आहे। कोर्टात हजर करण्यापूर्वी खरातची चौकशी सुरू झाली आहे। आज दुपारी खरातला नाशिक कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। वैद्यकीय तपासणी करून खरातची एसआयटी कडनं चौकशी होती आहे। न्यायालयामध्ये हजर करण्यापूर्वी आता ही कसून चौकशी सुरू आहे। शेवटच्या काही तासात अधिकाधिक माहिती काढण्यावर आता एसआयटीच्या टीमचा भर आहे असं देखील समजतंय। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, सलग 14व्या दिवशी भोंदू खरातची आता एसआयटी कडून चौकशी सुरू आहे आणि आज त्याला कोर्टामध्ये देखील हजर केलं जाणार आहे। काय माहिती आहे? आज 14वा दिवस आहे हा पोलीस कस्टडीचा। आज शेवटचा दिवस असल्या कारणामुळे आता एसआयटीच्या पथकाकडून कसून चौकशी जी आहे ती आता अशोक खरातची होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक वेगवेगळे पैलू जे आहेत ते खरातच्या बाबतीमध्ये उघड झालेले होते, ज्यामध्ये मोबाईल असेल, मोबाईलमध्ये असलेली 4 सिम असतील, 4 सिम जे वेगवेगळ्या नेत्यांसाठी, व्यावसायिकांसाठी आणि महिलांसाठी वापरत होता, ही माहिती देखील समोर आली होती। त्याबाबत देखील एसआयटी चौकशी करताना पाहायला मिळते। तर दुसऱ्या बाजूला खरात याच्याबद्दल अनेक माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। 10 गुन्हे जे दाखल झालेले आहेत खरातवरती, त्यापैकी 3 ते 4 गुन्हे जे आहेत त्याच्यावरती सध्या आता न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे। यानंतर आज खरं तर 14व्या दिवशी खरातची कोठडी संपणार आहे आणि त्याची न्यायालयीन कोठडीला त्याची रवानगी होणार आहे। मात्र त्या आधीच ज्या पद्धतीने अशोक खरातची जी वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या माहिती आहे ती आता गोळा करायचं काम जे आहे ते एसआयटी कडून करण्यात येते। अवघे 2 ते 3 तासामध्येच न्यायालयामध्ये अशोक खरातला हजर करणार आहे। मात्र त्यापूर्वी एसआयटी कडून त्याच्याकडून जेवढी माहिती शक्य होईल, जेवढा जबाब त्याच्याकडून घेता येईल तेवढा घेण्याचं काम जे आहे ते आता एसआयटीच्या पथकाकडून करण्यात येत आहे। निश्चितच त्यामुळे आजच्या चौकशीकडे देखील लक्ष असेल। या सर्व घडामोडींसंदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। तर आता शेवटच्या काही क्षणामध्ये देखील त्याच्याकडनं अधिकाधिक माहिती काढण्यावर एसआयटीच्या टीमचा भर असल्याचं चित्र पाहायला मिळते। सलग 14व्या दिवशी भोंदू खरातची विविध प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे।